28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नवनिर्वाचित ग्रामपंचायत सातकोरची पहिली ग्रामसभा संपन्न। जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण। सातकोर गावातील ग्रामस्थांनी वारंवार केलेल्या पाठपुरावा आणि आपल्या कथित मागण्याच्या माध्यमातून आपल्या गावनिहाय विकास आणि उपयोगी प्रशासकीय संरचना म्हणून विभक्त ग्रामपंचायत सातकोर हे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी नवनिर्माण करण्यात आली। याच अनुषंगाने या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक बसवून पुढील कारभार सुरू करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने आज प्रथम ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला व ग्रामसभेचे अनुषंगाने नियमानुकूलित विविध घटकांचा प्रयोजन करण्यात आले। या नवनिर्वाचित ग्रामपंचायतमुळे हा ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून आता आपली पुढील प्रगती आणि गाव विकास सुलभ होण्यास चालना मिळेल अशी त्यांची भावना निर्माण झालेली असून सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। यासाठी नामदेव नडगे, देविदास कहाडोळे, पुंडलिक नडगे, अनंत वलकर, संतोष नडगे, हेमंत खुताडे, गोपाळ वरठा, संतोष कुवरा, विलास वलकर, नितेश सावरे, संतोष ठाकरे व आदी गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। त्याच्यात आपल्याला आपल्या ग्रामसभेचा अंतिम निर्णय असतो, जे की आपले एक शेवटच्या घटकापर्यंत आपला जो घटक आहे, जो आदिम असो किंवा अपंग असो किंवा तुमचे वंचित घटक असो, हा ग्रामसभेत आपले विषय मांडून आपल्या ग्रामसभेत त्याचे आपल्याला विविध विषयावर आपल्याला चर्चा केली जाते। यामुळे आपल्या प्रत्येक जणांना ग्रामसभेत आलं पाहिजे, आपले विषय मांडले पाहिजे। ते विषय मांडल्यानंतर आपल्याला चर्चा केल्यानंतर त्याचं काय आपल्याला म्हणजे आपल्याला त्याच्यातून बोध होऊन आपल्याला काय गावाचा विकास करण्यासाठी काय योग्य, काय प्रथमदर्शन कोणतं काम करता यावं, यासाठी आपल्याला या ठिकाणी निर्णय घेता येतो। या ठिकाणी निर्णय घेताना आपल्या प्रत्येक ग्रामस्थाचा विचार केला जातो। ग्रामस्थाचा विचार केला त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी तुम्ही हजर पाहिजे। या ठिकाणी महिला वर्ग पण आज मोठ्या प्रमाणात हजर राहिलेत। त्या ठिकाणी आपले बरेच विषय झाले। या महिला वर्गासाठी पण आता मोठ्या प्रमाणात योजना आलेल्या आहेत, ज्याचं सक्षमीकरण, महिलाचं सक्षमीकरण हे आपल्याला करायचं असल्यामुळे बरेच महिलाचे विषय असतात, ते आपल्याला महिला सभेत पण घेता येतात, त्याच्यानंतर ग्रामसभेत पण मांडता येतात। त्यामुळे महिलाचं बी सहकार्य आवश्यक आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता तुम्हाला एक मोठी संधी आहे की आपला जो आर्थिक वर्षाचा 1 एप्रिलपासून आपली म्हणजे आर्थिक वर्ष सुरू होतो, त्यापूर्वी आपली ग्रामसभा विभक्त होऊन तुम्हाला 2-3 महिने वेळ भेटलेला आहे, जे आपल्याला तुम्हाला नियोजन करता येईल की बाबा प्रथमदर्शी आपल्याला कोणतं काम करायचं आहे, काय करायचं आहे, की तुम्हाला आता नियोजन करून तुम्हाला हे करता येईल, जेणेकरून तुमचं जे आर्थिक वर्षात तुम्हाला जो अनुदान प्राप्त होईल ते वेळेवर तुमच्या जे GPDB आराखड्यात जे कामं आहेत त्याच्यानुसार तुम्हाला काम करता येईल। आणि त्याच ठिकाणी तुम्हाला जे असं आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, या आपल्या मोठ्या जे प्रॉब्लेम आहेत आरोग्य आणि शिक्षणाचे, त्या ह्या ठिकाणी आपल्याला त्या आराखड्यानुसार आपल्याला काम करता येईल। तसेच या ठिकाणी पेसा गाव स्थापन आहेत, त्या पेसाच्या गावाच्या अनुषंगाने आपले जे बांधव आहेत पेसा अंतर्गत, यांचं बी वेळोवेळी जो निधी पेसा अंतर्गत निधी प्राप्त होतो, तो बी आपल्याला वेळोवेळी खर्च करण्यास आपल्याला या ठिकाणी संधी प्राप्त होते। तरी आजच्या या ग्रामसभेमध्ये आपण जे विविध विषय घेतलेले आहेत, आपल्याला म्हणजे सातकोर ग्रामपंचायत स्थापन होणे, तसेच कार्यालय स्थापन करणे, GPDP, वार्षिक अंदाजपत्रे, पुन्हा मुख्यमंत्री, ह्या विधी ज्या